तर मी आले सागरकडे. काय करतोय ते? वारं लागतं कॅमेऱ्याला. इथे इथे हे काय आहे? पुढे पिवळं पुढं मागं होतं ते. ती गोंड आहे. हां हां हां. काय म्हणशील, बरं आहे का? तू बरं आहेस का? जेवला खाल्ला? अरे मला कुठं गेलं घालव. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. काल जसं तुम्ही पाहिलं आम्ही स्वच्छ केलं, हे सगळं टाकलं, पण आरू आलेलं होतं आणि आरूनं स्कूलमधून आल्या आल्या ते बघितलं. म्हटलं काय हा पसारा करून ठेवला आहे. लगेचच पाय घेतली आणि स्वच्छ असं धुयाला चालू केलं. फक्त एकच झालं की मध्ये एका साईडला ना पाईप फुटलेली होती. त्यानं पाठीमागं लक्ष दिलं नाही. तो पुढं पाणी ओतत होता म्हणजे स्पीडमध्ये, आणि पाठीमागं जी फुटलेली पाईप होती ना ती सगळी पोर्चमध्ये आलेली होती. म्हणजे सगळा पोर्च जो आहे तो ओला झालेला होता. असं आता त्याला काही एकट्याला जमणार नाही, पण तो ऐकतच नाही आहे की बाबा नाही मी करतो तर कर बाबा. कारण मला काय एवढी हौस नव्हती की आता ह्याच्याबरोबर इथं करू लागायची. त्यामुळे म्हटलं की बाबा तुला हौस आहे ना तू कर. तर ते बघा भिजल्यानंतर त्याला ओढता पण येईना झालं. पण थोडं काय होईना त्यानं क्लीन केलं. सगळं काय जास्त त्याला क्लीन करायला जमलं नाही. आम्ही नंतर हे असंच पडू दिलं. तुमच्या काल कमेंट होतं की ताई हे अजिबात टाकू नको, तसंच राहू दे. तर हो, तसंच ठेवेन. आणि हे बघूया ह्याला टेरेसला वगैरे टाकूया. कारण सोलर पॅनल बसतो ना त्याच्याखाली जागा म्हणजे सावली येते. तर त्याच्याखाली जरी टाकलं तरी बसाय वाटायला होऊन जाईल. पण इथल्यापेक्षा तिथं लय घाण होणार. पण तिकडे कसं वरच्यावर पाणी मारलं की निघून तरी जाईल, म्हणजे स्वच्छ तर होईल. बघूया आता, नाही तर क्लीन करून व्यवस्थित रॅप करून ठेवायचं झाकून. पुढच्या वेळेला कधी वाटलं मनात तर टाकायचं. तर रात्रीच्या किती वाजलेत बघा, 1 वाजलेत. काय 1ला हे महाशय आलेत आणि 1ला येऊन काय म्हणतात, चहा ठेवू जरा. आता काय डोकं फोडायचं. खूप आभार आहे. आणि विचार असा केला की आता चला जाऊन झोपूया, अंथरुणावर पडूया. तोपर्यंतच पाण्याचा आवाज आला की बाबा पाणी आलेलं आहे. पाणी शक्यतो आमच्यात असं येतच नाही कधी, पण हे दिवसाच येतं. पण हे कसं काय कुणाचं रात्रीचं. आणि त्यात माझा पाण्याचा वापर भरपूर झाला होता. आणि मला ना मिक्स पाणी असलेलं बरं वाटतं ताईनो. म्हणजे नुसतं बोरचं पाणी नाही आवडत. सगळं खारापणा, घासलेली भांडीसुद्धा स्वच्छ निघत नाहीत. म्हणून मी काय करते की थोडं बोरचं आणि थोडं जे हे नदीचं येतं ना आमच्याकडे पाणी, हे दोन्ही मिक्स करते. मिक्स पाणी वापरलं की थोडं बरं पडतं. तेवढं जास्त असं हार्ड डाग वगैरे दिसून येत नाही आहेत. माझ्याकडे आलेलं आहे खूप सुंदर असं प्रोडक्ट, अगारो रेजन्सी मल्टीपर्पज केटल अँड स्टीमर. म्हणजे एकाबरोबर खूप साऱ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बनवू शकतो. ही जर केटल बघायला गेली तर याच्यामध्ये 3 ते 4 प्रकारचे पदार्थ जे आहेत ते आपण बनवू शकतो. एक म्हणजे तुम्हाला बेक करायचं असेल, स्टीम करायचं असेल आणि सोबतच काही पण शिजवायचं असेल तर आपण याच्यामध्ये करू शकतो. तर हा आहे डिसानोचा पास्ता. तर याचं जे मॅन्युफॅक्चर आणि पॅकिंग जे झालेलं आहे ते इटलीमध्ये झालेलं आहे. याच्यामध्ये आहे 100% ड्रम्स वेट आणि सेमोलिना. हे जे आहे ते हाय प्रोटीनने भरलेलं आहे. टाकलेलाच पास्ता हवा होता. कुठलीही याच्यामध्ये म्हणजे मॅक्रोनी नको होती ना, त्यांना कुठलेही सॉसेस नको होते. साधा सिंपल असा त्यांना हवा होता. त्याच्यासाठी बॉईल करून घेतलं. थोडंसं पाणी असताना त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी टोमॅटो केचप, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, अगदी थोडंसं लाल तिखट. बस आपला पास्ता जो आहे तो तयार झालेला आहे. तेलसुद्धा वापरलेलं नाही. सिंपल असा पास्ता रेडी. ह्या 8-10 दिवसात ना झोपेचा एवढा नाश झालेला आहे, काय सांगू तुम्हाला. हे असं वेळ येणं जाणं असं हे थोडा दिवसच चालणार, पण त्याला म्हणजे टायमिंग नाही आहे. अमुक एक टायमिंग फिक्स असतं ना माणसाचं, असं नाही आहे. त्यामुळे दिवसभर जातो कामाधंद्यात
आणि संध्याकाळचं थोडं शांतता घ्यायची म्हणलं तर रोज काहीतरी असतं रोज. मग हे ह्यांचं येणं चुकीचं असू दे किंवा काही असू दे. आता हे थोड्या दिवस चालायचं, कारण आता घेतलेच काम असं की त्यांना पाडव्यापर्यंत पूर्ण करून द्यायचं आहे कारखाना. तुम्हाला माहिती आहे तुमचे दादा फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांना त्या वेळेत कारखाना पूर्ण करून द्यायचा आहे. मग ते रात्रीचे दिवस करा नाही दिवसाची रात करा. एक दिवशी तर पहाटेच्या 5ला आले होते. काय काय सांगू तुम्हाला. मी म्हटलं आलाच कशाला तुम्ही 5ला. तर बोलतात की मला आंघोळ करायची होती म्हणून मी आले. आता आंघोळ करणार, नाश्ता करणार, डबा घेणार आणि पुन्हा जाणार. हे असलं रुटीन. असंही पाडव्यापर्यंतच आहे. त्याच्यानंतर मग आपलं रुटीन पुरवत होतं. पण ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळं आमच्या रुटीनचे 12 वाजलेत आणि त्यात आता किट्टो थोडंसं तिचं एक्झाम असल्यामुळे ती जागरण करते आणि तिचा अभ्यास सुरूच असतो. पण मला ना असं थोडंसं संध्याकाळी रिलॅक्स झोप म्हणतात ना, ती नाही आहे. अजून एक आज 4-8 दिवसानंतर मग थोडंसं रिलॅक्सपणा येईल. आले वरती. काल काय काय कपडे वगैरे धुतलेली होती. आता थोडंसं असं रिकाम भारी वाटायला लागले. काल भरपूर कमेंट आल्या, खूप छान झाले. जो काय बुकिंगचा स्टॉक आहे तो मी इकडच्या साईडला शिफ्ट केलं. हे धुवून टाकलं काल. हे ना याचा एक प्रॉब्लेम सांगते तुम्हाला मी. तुम्ही घेणार असाल तर घ्या, पण याचा तोटा एक सांगते मी. हे ना अंगाला जरा जरी चिकटलं, यात ना धुसोरा असं वेगळंच असं व्हाईट कलरचं सगळ्या अंगावरती होतं. कारण का असं मी एक दिवशी झाडलं आणि ते चुकून माझ्या अंगाला चिकटलं. अंगाला चिकटल्यानंतर ना त्याचा जे धुसोरा होता ना तो सगळा असा अंगाला लागलेला होता. त्यावरनं मला कळलं की बाबा त्याची म्हणजे क्वालिटी किती पण बेस्ट घ्या काहीही घ्या, पण थोडं का होईना त्याचा धुसोरा लागतोय. असं चला आता इथून पुढं जे काही घरातले कामं आहेत ती सुरू व्हायचे. त्या घड्याळाचा एक प्रॉब्लेम झाला आहे. वरचं घड्याळ आहे, ह्याला शेल नाही आहेत म्हणून बसलंय. आणि जोपर्यंत आपण एक काम 4 वेळा सांगत नाही तोपर्यंत त्या घरात कामं होत नाहीत, एवढं मात्र फिक्स आहे. त्यामुळे मी पण म्हटलं पडू दे तिकडं, तर इथं कोण बघायचं आहे. कारण सेल तर आणायला मी जाऊ शकत नाही. आरू असतो, आरूचे पप्पा असतात, किट्टो असतात, एवढी लोक बाहेर जातात. पण त्यांना सुचत नाही आहे की बाबा ही गोष्ट आपण न सांगता आणावी. नाही, मी मागं लागायचं, मी सांगायचं, मग ती वस्तू घरात येणार. ते असं सुरू आहे. मी तो खालचा टेबल होता तो आतमध्ये आला, आतमधनं तो आता इथं बाहेर आलाय. तू म्हणजे केला कशाला मग, तुला असं बाहेर काढायचा होता तर काय करणार. कारण मध्ये खूप अडचण व्हायला लागली तिथं पण सामानामुळे. मग विचार केला की ज्या वेळेला आपल्याला काय म्हणजे पॅकिंग वगैरे येते त्यावेळेला हा उपयोगाला येईल ह्या हिशोबाने इकडं आता ठेवला आहे. आता झालं त्याचा लास्ट जागा हाच असणार आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरा जागा नसणार आहे. आणि मला काल विचारलं होतं की मनी प्लांटला काय घालता तुम्ही, असा एवढा सुंदर आला. काहीही घातलेलं नाही आहे. जे काय दादा त्यांचे खत असतील जे मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तेवढंच घालतात. बाकी एक्स्ट्रा तर असं काय बाबा खूप सारं घातलं आहे आणि मग ते आले असं तर नाही आहे. असं चला आता मशीन लावते. किट्टो आज पेपर आहे. पहिल्यांदा तुम्हाला ही बेडरूम रिकामी दिसेल, जिथे पसारा नाही पण दारं मात्र उघडलेले आहेत. कारण रात्री मी जवळजवळ 11पर्यंत आवरत होते. 11पर्यंत इथलं जे काय त्यांचे कपडे वगैरे सगळ्या गोष्टी ठेवत होते. तो म्हणजे 11पर्यंत का, कारण दादाचं असंच आहे कामाचं, कधी पण येणे कधी पण ही करणे. मग काय करू त्या ह्याच्यात. मग जी काय उरलेली पेंडिंग कामं होती ती कामं पूर्ण करून घेतली. म्हणलं सकाळी उठून त्याला लागण्यापेक्षा आता ते करून घेऊया म्हणून हे सगळं रिकाम आहे. बेडशीट काल धुयाला टाकलेलं, थोडंसं पाण्याची टंचाईत येते आणि मग पूर्ण पावसाळा लागेपर्यंत धुवू शकत नाही. आणि पुन्हा पावसाळा लागला की धुयाचं असते पण वाळायचा प्रॉब्लेम. कारण कोल्हापूरला पाऊस शक्यतो लवकरच सुरू होतो आणि जास्त प्रमाणात पाऊस असतो कोल्हापूरला. इतर ठिकाणापेक्षा ना कोकण साईड वगैरे कोल्हापूर ही अशी ठिकाणं आहेत, मुंबई वगैरे, की तिकडं पाऊस मोठ्या प्रमाणात असतो. मग ते धुयाचं कधी गेलं, दिवाळीपर्यंत गेलं. मग आता ना ह्या 4 दिवसामध्ये जी काय मोठं अंतरून पांघरून आहे ते पण धुवून टाकणार आहे. खरा पाण्याचा प्रॉब्लेम हा एप्रिल एंडिंग नंतर महिना जो पूर्ण असतो ना पाण्याचा प्रॉब्लेम. आता आपल्या बोरला पाणी भरपूर आहे पण शेवटी म्हणतात ना की आपण सांगू शकत नाही ना गेल्या वर्षी फुल होतं म्हणजे ह्या वर्षी असं असेल, असं नाहीये. तुम्ही आता पाहिले मी किती दिवस झालं चादरा वगैरे काहीच धुतलेलं नाहीये, काही क्लीनच केलेलं नाही. हे नुसतं काम. पण आता मी थोडंसं असं लक्ष दिलंय की बाबा जे आपलं पहिलं करत होतो ते रुटीन आपलं राहिलं होतं ते पहिला करून घ्यायचं, मग असेल ते बाकी. सध्या साड्या वगैरे खूप साऱ्या गोष्टींकडे मी थोडंसं लक्ष कमी केलंय आणि थोडंसं लक्ष इकडे घातले. कारण तुमच्या दादा पण फुल कामात लक्ष, एवढंसं सुद्धा लक्ष नाही घरात द्यायला. मी पण जर त्याच्यातच लक्ष दिलं तर मग कसं व्हायचं. दोघांनी पण त्यातच गुंतून दोघांनी पण तेच करून मग घराचं काय आपण प्रश्न आहे ना. त्यामुळे त्याला पण पहिलं महत्त्व द्यायचं आहे. आणि आता मग दोघं पण दुर्लक्ष करून एवढं हे कोणासाठी केलंय.
आता घेतलेले होते मी देव पूजायला. आजचा शुक्रवारचा दिवस आणि शुक्रवारचा दिवस म्हणल्यावर तुम्ही बऱ्याच जणी म्हणतील की ताई उद्या पण होतं काय झालं. तर मी ज्या वेळेला पूर्ण कॅलेंडर चेक केलं तर एक होता तो तिथं म्हणजे असं खाट मारलेली होती मी, पण तो चुकून मी तो पण काउंट केलेला होता. त्यामुळे आजचा 10वा येत आहे. बघा खूप गेले माझे ह्यावेळेला ना भरपूर गेलेले आहेत शुक्रवार. जास्तीत जास्त बाहेर गेल्यामुळेच माझे शुक्रवार गेलेले आहेत. त्यामुळे तेवढे जास्त झालेले नव्हते. मग आता विचार असा केला की पुढच्या वेळेला प्रकट दिन पण आहे. सोबत मग आपलं उद्यापन पण म्हणजे दोन्ही पण एकत्र होतील. प्रकट दिन जे आहे ते सकाळी पूजा वगैरे मांडून जे काय असेल आपली सेवा थोडीशी होईल आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणलं मग उद्यापन करूया. आता दोन्ही एका दिवसात थोडंसं लोड जाणारच आहे, पण ते छान वाटेल की होऊन जाईल व्यवस्थित आणि त्या दिवशी म्हणजे नैवेद्य प्रसाद थोडासा आपला म्हणजे स्वामींना पण हे करता येईल. कारण आपण वैभवलक्ष्मीचं उद्यापन करतो त्याला तुम्हाला माहिती आहे थोडं का होईना मी साधं सिंपल का होईना जेवण वगैरे बनवते. मग त्या इमान 4 माणसं घरात जेवतील तरी आणि सुवासनी पण येतील म्हणजे दोन्ही पण चांगलं आहे म्हणलं. योगायोग आलेलाच आहे तर आपण तेव्हाच करूया आणि त्याच वेळेला येते. माझं ते कन्फ्युजन का झालं तर सांगते मी. कारण मला एक सवय असते की बाबा काउंट करायचं तर कसं कॅलेंडरमध्येच पेनाने ना अशा म्हणजे फुल्या मारून ठेवते. पण त्याच्यामध्ये मोजताना होती एक फुली जी होती ना गुणुलेची ती काउंट केली होती. काही दिवसापासून येणारा प्रश्न की उंबरट्याची पूजा डेली करते का, डेली नित्य दिवा लावते का. आज मी तुम्हाला एक थोडंसं फोडून सांगेन. 2 म्हणजे हे आहेत. काही जण म्हणतात उंबरट्याची पूजा करू नका, फक्त सणासुदीलाच करा. त्याच्यामागचं कारण की तेवढं पावित्र्य राखलं जात नाही. कोणत्या उंबऱ्यावरच पाय ठेवून बाहेर जातंय, कोणत्या हळदी-कुंकावर पाय देतंय, काढलेल्या रांगोळ्या पुसल्या जातात, त्याला पाय लागला जातो आणि आपल्याकडे रांगोळी ही लक्ष्मी मानली जाते. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं असतं की रेग्युलर कधीच उंबरटा पूजन करू नका. पण काही ठिकाणी असतं की तिथूनच लक्ष्मी आत येते, आपल्या घरात प्रवेश करते. तर मग छान असं असावं, पूजा करावी, धूप, अगरबत्ती, दिवा वगैरे सगळं करावं. हे ज्याचं त्याचं मानणं न मानणं आहे. माझं तुम्हाला सांगू मी पहिला डेली करत होते. तिकडच्या घरात तुम्ही पाहिलं असेल तर माझी सुरुवातच त्यानं होत होती. पण इकडं जशी डॉगींची संख्या वाढली आहे तसं माझं उंबरट्याचं पूजन पूर्णपणे गेलेलं आहे. फक्त काय शुक्रवार, गुरुवार एवढ्या ह्याच्यातच होईल, ती पण थोडक्यात थोडकं राहतं. नाहीतर काही ठेवलं जात नाही. अक्षरशः दिव्याची पण टोपणं जातात. त्यामुळे तुम्हाला सांगते की मी फक्त आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळाच करते. किट्टो आलेले आहे. आले की काहीतरी हुद्दा घालायचा आणि भांडायचं बसायचं, वाद घालायचं बसायचं. चाकू कुठं आहे? पार्सल आहे. मी काय तर मागवलेलं आता 2-3 वस्तू मागवलेल्या. काय आलंय बघूया. हे चाकू कुठे आहे बघ. काय गरम व्हायला लागले ताई. पेमेंट करायला शिकवलंय म्हणून ते काय पण मागवत दिसतं. काय म्हणते अगं मम्मीला पेमेंट करायला शिकवलं म्हणून काय पण मागवत काय पण नाही. मी वेस्टेज कधीच काय मागवत नाही. उपयोगाला असेल तर मी मागवत्या. पण कधी कधी असं होतं की मलाच माहित नसतंय. चाकू भांड्यात काय धारदार हत्यार काय आपल्या घरात काहीच नाही का जे मी कट करू शकेल असं दे. असं इथं असं पकडायचं. कशानं कापायला लागल्या बघा. तू झाडू काढ. कुठं उलट पाहिजे. उलट कोणी का भेटायला झाडू काढ बघा. खरं सांगू इधर बरोबर. मी एवढं चांगलं पॅकिंग. वा हे काय मी मागवले. एक नंबरच. हां मायक्रो फायबर आहे बहुतेक बरोबर आहे. हां हे ना मी किचनसाठी मागवलेलं आहे. पैसा बरबाद. खरंच चेष्टा नाही खरं. पैसा का बरबाद. टिकून आल्याचे 5-5 मिनिटाला एक वापरणार. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मी वापरले तर. अरे इथे काय माहिती की यूज अँड थ्रो आहे. अरे पण वापरणार आणि फेकून देणार की एकदा नाही धुयाचा आहे पुन्हा रिपीट धुवू शकतोय. आणि परत मायक्रो फायबर लिहिले म्हणून ते सांगायला लागले आपल्याला. अरे हे काय असं टिश्यू नाही आहे कापड आहे. हे कापड का हुजत घालायला लागलाय कशासाठी तरी. हा यूज अँड थ्रो वाला कापड. यूज अँड थ्रो कशाला असतं. वॉश करायचं धुयाचं 2-4 वेळा तर वापरा येईल ना. तू झाड बरं पप्पा नाही बोलायला आता तू लगेच आला. आपण काय मागवायचं नाही ना बघा बंद केलाय चालू आहे. अरे पण माझी मर्जी मला काय वाटेल ते मागवायचं. मला काय फायद्याचं वाटतंय नाही ते मी बघणार. रिमूवेबल हार्ड ना बोर्ड काय पेपर कसा केला सांग.
एकदम मस्त होता. मला वाटलं S1 जरा अवघड जाईल. हा सोप्पा काढलेला खरं S2चा खूप सोपा होता. असं हे म्हणजे आम्हाला S1 चा पेपर झाला. S1 मध्ये 2-3 मार्क्स सगळ्यांचेच गेले सर. 5 पासून 2-3 पर्यंत रात्रंदिवस पाठांतर करायला लागलोय आणि आले काय एवढे क्वेश्चन. ती नका का वाढवलेत? पटकन नका कट करून टाकायची काय हाताची? वाटलं काय होतं तुला माहित नव्हतं. काय होते भूत लागतात. नाही भूत लागू न लागू नका वाढवायची नाही. घे रे पटकन आवर झाले. आपण असं म्हणतो ना की मुलं जे आहेत ते आई वडिलांचं बघून शिकतात. बऱ्यापैकी शिकतात, बऱ्यापैकी बाहेरचं पण शिकतात. म्हणजे आता तुम्ही बघायला गेलं, दादा म्हणतात ना मी काही खरेदी केलं की हे कशाला घेतलं, हे काय कामाचं आहे का, पैसे वाया घालवले, तशी ती पोरं आता म्हणत होती. म्हणजे सांगणं एवढंच आहे की मुलं सगळंच बघून शिकतात. म्हणजे घरचं पण शिकतात आणि बाहेरचं पण शिकतात. असं मी आलेले होते टेरेसला. आज एकदम कडक ऊन होतं, त्यामुळे सकाळची एक मशीन जी आहे ती लगेच वाळून झाली आणि इकडे ना थोडीशी दोरी मला लोंबतळलेली दिसली म्हणून विचार केला की कडचं जे झाड आहे ना त्याला बांधावं. कारण काय होतं ना की असं पूर्ण पानं पसरतात आणि तुम्ही जाता येताना त्यावेळेला ती पानं धक्क्यानं फाटतात. मग ते डॅमेज होत जातं, ते जातंच. आणि हो, मला काल कमेंट होत्या की हा जो बांबू ट्री आहे कसा लावला दाखवा. तर तुम्हाला थोडंसं जवळून दाखवेन. बघा ते किती वाढलेलं आहे. जे मकाचं ताट आपण म्हणतो ना तेवढं वर गेल्यागत ते दिसत आहे. खालच्या साईडला तुम्ही बघितलं तर फक्त ओन्ली माती. ही जुन्या घरातलं आहे. त्यावेळेला काही 17 खतं पण मिक्स केली नाहीत, ना कुठली वाळू घातली, ना कुठलं काहीही घातलं. नॉर्मल जे असते रेग्युलर माती आणि त्याच्यामध्ये घरातला बांबू जो असतो ना, आपण ते आणतो की बांबू ह्याच्यात ठेवतो काचेच्या बाउलमध्ये, त्यातले काय काय मरायला लागले पाण्यात. मग आम्ही विचार केला की यामध्ये घालूया म्हणून मातीमध्ये खोवलेलं होतं आणि त्याचं हे एवढं आलेलं आहे बघा. सिम्पल आहे, फक्त कडक ऊन पण नको आणि सावली पण नको. बाई काय बनेल. अरे तू काय करायचं काय? झाडं तशी मरतील की. नाही तुम्हाला रे उगाच फापट पसारा पसरला हो. बघ त्याला पाईप लावा लागते तसं राहत नाही दिदी. तुम्हाला कामधंदाच नाहीत बघ. चांगलं तर मात्र करायचं माहिती तुम्ही. मला म्हण नको दिदीला मग.